सोलापुरात रेड्यावर बसून आला यमराज। उमेदवारी अर्ज भरायला माढ्यातून आगळ्या वेगळ्या पद्धतीने अर्ज दाखल। गोल्डन वुमन समजल्या जाणाऱ्या सोलापुरातील श्रीदेवी फुलारे यांनी देखील अनोख्या पद्धतीने फाटकी साडी घालून उमेदवारी अर्ज दाखल करत लक्ष वेधलं। त्याच पद्धतीने गुरुवारी एकाने तर यमराजाच्या रूपात रेड्यावर बसून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तर हे महाशय होते मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढाई देणारे राम गायकवाड। त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। रेड्यावर बसून यमराजाच्या रूपात ते जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आले, त्यामुळे सर्वच माध्यमांनी त्याची दखल घेतली। त्यांची प्रतिक्रिया घेतली असता देशातील भ्रष्टाचार संपला पाहिजे, मराठा आरक्षण मिळायला पाहिजे यासाठी आपला अर्ज असून या निवडणुकीत जनता आपल्याला विजयी करेल असा विश्वास त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला। काय मागणी आहे? आमची एकच मागणी आहे की ह्या देशामध्ये जो बोकाळलेला भ्रष्टाचार आहे, काही लोकांमागे ईडी लावते ती भाजपमध्ये गेले की ईडी संपून जाते, काही लोकांमागे बिडी लावते ती वडायचे झाले की कोण संपलेला असतो। आज शरद पवारचा पुतण्या अजित पवार फुटला सूर्य लपवण्यासाठी, इकडं धैर्यशील मोहिते पाटील गेल्या वेळेला इकडं आणि आज तिकडं। आमचं एकच म्हणणं आहे, ह्या देशात राजकारण स्वार्थ म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करायला लागलेले आहेत। आमचं एक म्हणणं आहे की मराठा आरक्षण आम्हाला मिळलं पाहिजे आणि बोकाळल्याला ही जी देशामध्ये बोकाळल्याला अर्थकारण आहे, अर्थकारण संपलं पाहिजे, गोरगरिबांना अर्थकारण मिळालं पाहिजे। ह्या राज्यातल्या सरकारला किंवा देशातल्या सरकारला आमची एकच विनंती होती आणि आजही राहील की आता ही देवाला भेटती का नाही ती भेट, ही कुणाला सामान्य माणसाला भेटती का भेट नाही ती, ही फक्त आता शेवटचा टोक आहे यमदेवाचा आणि ही यमालाच भेटली म्हणून आम्ही यमाच्या गेटअपमध्ये इथं आलोय। नेमकं आपल्या विरोधात कोण असणार आहे? निंबाळकर आहेत, धैर्यशील मोहिते पाटील आहेत, कशा पद्धतीने त्यांना या बाबतीत मोहिते पाटला तर आम्हाला काय देणं घेणार, निंबाळकर तर काय देणं घेणार, आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे, ओबीसीतनं दिलं पाहिजे। आरक्षण देणारे लोक आजपर्यंत जरा थांबा, आजपर्यंत मोहिते पाटलाचा चुलता इजयशी होता की सत्तेत, त्याच्यानंतर हे हिंदूराव निंबाळकर होता की सत्तेत। बघा समाजात काम करणारी पोरं हायती का नाही काय, हायती का नाही ती, मग समाजात काम करणाऱ्या पोराला कुठं तर उभा राहिलं पाहिजे। पण आमचं म्हणणं काय, समाजात बी राहू द्या, देशात जर कुणाला भेज असेल हे तरी आम्हाला भेटली म्हणून आम्ही इथं आलोय। आमचं मराठा आरक्षण आणि बोकाळल्याला भ्रष्टाचार या दोनच विषयावर आम्ही लोकसभेत जाणार आहे, आम्हाला बाकीचं काहीच माहित नाही। पुढचे काय मुद्दे असणार आहेत लोकसभेचे तुमच्या? आमचं मराठा आरक्षणासाठी आम्ही दिल्लीत चाललोय आणि बोकाळल्याला आरक्षण थांबवणे एवढे दोनच मुद्दे आहेत आमचं, बाकी काय मुद्दा नाही आमचा। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।